देशामध्ये या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पुण्यातील नामांकित दीनानाथ रुग्णालयाचा मुजोरपणा आता समोर आलेला आहे। प्रसूतीसाठी आलेल्या महिलेकडे 10 लाख रुपयांची मागणी केली आणि यानंतर तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे 2.5 लाख भरा आणि उपचार सुरू करा अशी विनंती करत होते, पण तरीही रुग्णालयाने दाखल करून घेतलं नाही आणि यावेळी दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि या सगळ्या आरोपांवर दीनानाथ रुग्णालयाचं म्हणणं अद्यापही समोर आलं नाही। तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत। अमित गोरखे यांनी देखील रुग्णालय प्रशासनावर या प्रकरणी आरोप केलेले आहेत। भाजप आमदार अमित गोरखे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे बघूया। ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ऍडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहाणी 2 मुलं होती जी जुळी होती आणि तिथे तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा नाही तर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं। 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ऍडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ऍडमिशन नाकारलं गेलं। त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ऍडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत। आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा बघूया भिसे कुटुंबासोबत नेमकं काय झालं। त्रास झाल्यानंतर दीनानाथ रुग्णालयात दाखल होण्यास ते गेले। रुग्णालयाकडनं उपचारासाठी 10 लाखांची मागणी करण्यात आली। भिसे कुटुंबीय 2.5 लाख रुपये भरण्यास तयार होते, मात्र रुग्णालयानं दाखल करून घेण्यास नकार दिला। इतर रुग्णालयात नेताना प्रसूतीचा त्रास आणखी वाढला। तनिषा भिसे यांचा दुसऱ्या रुग्णालयात नेताना मृत्यू झाला। मृत्यूआधी जुळ्या मुलांना त्यांनी जन्म दिला। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रेवती, अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक अशी ही घटना, नेमकं काय घडलंय? नक्कीच सौरभ, आपण जसं बघतोय की पुन्हा एकदा पुण्यातील रुग्णालयाचा भोंगळ कारभार हा समोर आलेला आहे। भोंगळ कारभारच म्हणला पाहिजे, कारण जर एकंदरीत आपण मागच्या काही दिवसांमधल्या जर घटना बघितल्या तर वारंवार कुठल्या ना कुठल्या भोंगळ कारभाराची घटना ही आपल्या समोर आलेली आहे। मग ते ससून रुग्णालयातील खंडणीचा प्रकार असू दे किंवा मग आता पुन्हा एकदा धक्कादायक आणि दुर्दैवी घटना ही पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून समोर आलेली आहे। तनिषा भिसे नावाची 30 वर्षीय महिला जेव्हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाते, ती गर्भवती असताना ती तिकडे उपचारासाठी जेव्हा ती जाते तेव्हा खरं तर 10 नाही 20 लाख रुपये तिच्याकडनं मागण्यात येतात, कारण तिला जुळी होणार होते। म्हणजेच 10 लाख एका मुलाला आणि 10 लाख दुसऱ्या मुलाला असे 20 लाख रुपयांची मागणी खरं तर ही करण्यात आलेली होती। जेव्हा त्यांचे जे पती आहेत सुशांत भिसे, जे भाजप आमदार गोरखे यांचे देखील पर्सनल सेक्रेटरी आहेत, त्यांच्याकडनं ही मागणी करण्यात आलेली होती आणि जेव्हा त्यांनी असं सांगितलं की 2.5 ते 3 लाख रुपये आम्ही भरू शकतो, तेव्हा तुम्ही प्राथमिक उपचार जो आहे तो सुरू करा आणि बाकीचे जे उर्वरित पैसे आहेत ते आम्ही लवकरच भरेल। पण असं असताना एक खूप धक्कादायक वक्तव्य हे रुग्णालयाच्या एका डॉक्टरांकडनं आलं। त्यांनी असं वक्तव्य केलं की जर तुमच्याकडे पैसे नसतील तर ससून रुग्णालयात तुम्ही का नाही जात। या सगळ्या ह्याच्यामध्ये तनिषाची तब्येत अजून खालावली आणि त्यानंतर तिला वाकडच्या एका रुग्णालयात नेण्यात आलं होतं। तिकडे तिने 2 जुळ्यांना जन्म दिला आणि त्यानंतर तिची प्रकृती अजून खालावल्याने पुन्हा त्यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, पण तिकडे दुर्दैवी तिची प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला। आणि या सगळ्यामध्ये
सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे सौरभ, की दीनानाथ मंगेशकरमध्ये जेव्हा ते म्हणत होते की आम्ही पैसे भरायला तयार आहोत, तुम्ही प्राथमिक उपचाराला सुरुवात करा, हा जो सगळा वेळ गेला. कारण दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे आहे ते पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे. तिकडनं वाकड किमान एक 25 ते 30 किलोमीटर आहे आणि वाकडवरनं पुन्हा मणिपाल रुग्णालय हा जो सगळा प्रवास आहे त्यामध्ये परिवाराकडनं ॲम्ब्युलन्सची सुद्धा सोय झाली नव्हती काही कारणास्तव. त्यामुळे एका गर्भवती महिलेला जिची प्रकृती खालवत होती तिला एका 4 चाकी वाहनातून हा सगळा प्रवास करायला लागला आणि जेव्हा तिची प्रकृती खालवली, मणिपाल रुग्णालयाने असं देखील खरं तर सांगितलेलं आहे की एवढा सगळा तो प्रवास झाला, त्यामध्ये तिने जुळ्यांना जन्म देखील दिला. जेव्हा ती मणिपाल रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलेलं होतं तेव्हा खरं तर तिची प्रकृती अगदीच खालावलेली होती, म्हणून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि या सगळ्या प्रकरणावरती अजूनही दीनानाथ रुग्णालयाकडनं काहीही स्पष्टीकरण आलेलं नाही किंवा त्यांनी त्यांची भूमिका देखील मांडलेली नाही आहे. खरं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे आहे पुण्यातलं ते यासाठी ओळखलं जातं की ते गोरगरिबांच्या मदतीसाठी असणारं रुग्णालय म्हणून ओळखलं जात होतं. पण आता जेव्हा ही जी घटना समोर आलेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न असा निर्माण होतो की जर 10 आणि 20 लाख रुपयांची मागणी होत असेल तर गोरगरिबांनी जायचं कुठे आणि त्यांनी उपचार कुठे घ्यायचा. तसंच जसं भाजप आमदार गोरखे यांनी देखील म्हणलेलं होतं की फोन करून सुद्धा दाखल करण्यात आलं नाही. तर आता पुन्हा एकदा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा भोंगळ कारभार हा समोर आलेला आहे. रेवती, ह्यावर लक्ष ठेवून असता त्याचे अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद.